नमस्कार मित्रांनो, मैदान होतं आहे माळशिरस गोरेवस्ती नजीक. मैदान होतं आहे एक बैल एक आदत. तर मैदान घेण्यामागं उद्देश काय, बक्षिसाची रूपरेषा कशी राहणार आहे हे विचारूया. माझ्यासोबत आहेत पूर्ण आयोजन कमिटी. तर मैदान घेण्यामागचा उद्देश काय आहे? श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्त आम्ही मैदान घेतलेलं आहे. प्रथमच पर्व आहे. आदतच मैदान काय घेत आहे? आदत म्हणजे माहेसरचं माहेरघर म्हणलं तरी चालेल, त्यासाठी आदत घेतलेलं आहे. बरं, आदत मैदान सांगितलं ह्यांनी काय घेतात, माहेरघर आहे. इथं बरेचसे वासरांची खरेदी विक्री ह्या भागातूनच होते, माळशिरसमधून. आता बक्षीस कसं राहणार आहे? या ठिकाणी बक्षीस प्रथम क्रमांकासाठी 71,000 ठेवलेलं आहे. द्वितीय क्रमांकासाठी 51,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 21,000, 5व्या नंबरसाठी 11,000, 6व्या नंबरसाठी 9,000 आणि 7व्या नंबरसाठी 7,000 रुपये. तसंच फायनलला प्रत्येक बैलगाडी मालकास 2 ढाली या ठिकाणी ठेवलेले आहेत. तसंच क्वार्टर फायनलला बी प्रत्येक बैलगाडी मालकांना 2,000 रुपये गुलाला आणि प्रत्येकी 1 ढाल. आणि मेगा फायनल बी या ठिकाणी ठेवलेला आहे. मेगा फायनलला बी प्रत्येकी 1,000 रुपये गुलाला आणि ढाल. प्रवेश फी किती राहणार आहे या मैदानाची? प्रवेश फी या ठिकाणी 800 रुपये राहणार आहे. 800 रुपये. हां. आता ह्याच्या जोडीला नाव नोंदणी कधीपासून सुरुवात झाली आणि शेवटचा दिवस कधी असेल? नाव नोंदणीला सुरुवात आता 2 दिवस झालेली आहे. नोंदणी चालू आहे. 25 तारखेला संध्याकाळपर्यंत नाव नोंदणी केली जाईल. आता बैलगाडी मालकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आणि त्याच्यावर पैरे करत असतात ते म्हणजे फाटी कशी असणार आहे हे विचारूया. आणि फाटी आपण इथलेच एक बैलगाडी मालक आहेत, त्यांच्या नजरेतून बघूया. या, सांगा बैलाचं नाव तुमच्या. बैलाचं नाव आमच्या सुंदर आहे. फाटी तर माहेश्वरमध्ये गोरे वस्तीला आहे. 1 नंबर फाटी आहे. बैलांना खडा कसला सुद्धा नाही आणि पूर्ण कटनाची फाटी आहे. वाईज बसून सांगा. म्हणजे आता ही कटनाची पण मातीचं रान आहे, रान मातीचं आहे, पण पूर्णपणे पाणी मारून ह्याच्यावर रोलर फिरवलेला आहे आणि पूर्णपणे कटनाची फाटी केलेली आहे. यात खडा नाही, काय नाही, बैलाला कसली आदत वासरांना इजा होणार नाही. 1 नंबर फाटी सगळ्यात चालू आता. लांबी किती असणार आहे? लांबी 810 फूट आहे लांबी आणि आतून आतली जागा 15 फूट आहे. आतली रुंदी. हा, रुंदी. पुढं काय अपघातग्रस्त स्थिती अपघातग्रस्त पुढे पटांग भरपूर आहे. काय सुद्धा नाही, बाण नाही, विहीर नाही, दोन्ही साईडला विहीर नाही, काय सुद्धा नाही, तसली अडचण काय सुद्धा नाही. मागं गाड्या थांबली एवढी जागा आहे. माग 10 गट थांबवली एवढी जागा आहे, काय अडचण नाही. पुढे बी भरपूर गाड्या अंतर आहे. पुढं 810 फूट फाटी आहे आणि पुढं 810 फूट बैल थांबायची जागा आहे. बांधण्यासाठी जागा आसपास भरपूर आहे जागा, भरपूर काय अडचण नाही त्याची. चला अजून काय काय प्रश्न विचारूया. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि टेम्परेचर खूप आहे, तर पाण्याची सोय केली का? त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स असेल त्याची सोय केलेली आहे का? या ठिकाणी रविवार दिनांक 26/4/2026 रोजी आदत मैदान आता सांगितल्याप्रमाणे श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्तानं गोरेवस्ती तालुका माळशिरस या ठिकाणी मैदानाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर मैदान, आता सांगितल्याप्रमाणे कठीण मैदान आहे. रान ही पडीक असल्यामुळं अगदी व्यवस्थित चाकोरे वगैरे आहेत. मैदान हे अखिल भारतीय शर्यती संघटनेच्या नियमाने होईल, बरोबर का? अखिल भारतीय संघटनेचे नियम आहेत त्या पद्धतीने होईल. त्याचबरोबर ऑब्जेक्शनचा जो विषय असेल ते 1,000 रुपये डिपॉझिट ठेवायचं. कारण काय होतं आहे की डिपॉझिट ठेवलं, ज्याचं ऑब्जेक्शन सस्टेन क्लिअर झालं त्याला रिटर्न दिलं झालं, ज्याचं ऑब्जेक्शन नाही रे झालं ते डिपॉझिट जप्त केले झालं. पण वेळ किती असणार आहे ऑब्जेक्शन घ्यायला? दिवसभरात कधी बी घेऊ शकतो का? 5 गटाचा वेळ 5 गटाचा असेल. 5 गटाच्या आत जर ऑब्जेक्शन घेतलं तर काय होतं, काय काय ठिकाणी सीमे जरी चालू आहे तर ऑब्जेक्शन घेतच राहतात. आणि हो का, मैदान हे यात्रेच्या निमित्तानं घेतलेलं आहे. अगदी पारदर्शक करते. सगळी मुलं आहेत या ठिकाणी. 8-10 दिवस झाला आतोनात परिश्रम करून यांनी केलेला आहे. ह्यांनी काय कुठले पैशासाठी केले नाहीत. पण काय होतं, डिपॉझिट जर नाही ठेवलं उठसूट कुणी येतं, चला चालतंय का गर्दीत खोटा रुपया, असं नको व्हायला. त्याच्यामुळे त्यांनी 1,000 रुपये डिपॉझिट ठेवलेलं आहे. त्याचं व्यवस्थित क्लिअर जातं, त्याला ते रिटर्न दिलं जाईल. मैदान व्यवस्थित पार पडेल. ॲम्ब्युलन्स वगैरे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे, पाण्याची सोय आहे. त्याच्यानंतर भरपूर जागा आहे, पाठीमागं बी आहे, पुढे पण आहेत. बॅरिकेड्स किती टक्के लावताय तुम्ही? 600 फूटच्या आसपास जे कंपल्सरी जे आहे 600 फूटच्या आसपास दोन्हीकडनं बॅरिकेड लागलेले आहेत, लावले जातील. त्याच्यामुळे सोय व्यवस्थित केलेल्या आहेत. आणि आदत ठेवण्याचा उद्देश मग सांगितला की माळशिरसमध्ये पौरापारंपरिक
पद्धतीनं हा शेतकऱ्यांचा खेळ आहे ते जोपासण्यासाठी आणि खूप अर्थकारण हे माळशिरस तालुक्यातनं खूप वासरं पाळले आहेत. त्यामुळं त्यांनी आदत वासराला अर्थकारणामुळं चालना द्यावी म्हणून आदतन एक बैल एक आदत हे मैदान ठेवले आहेत. आणि मी अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं ग्रामस्थांना बी विनंती करतो की आपल्या गावातलं तालुक्यातलं मैदान आहे सगळ्यात आजूबाजूच्या खेड्याने बी पाहणी करता यावं. गाडेवानाने बी लवकरात लवकर नोंद करून खेळात चांगलं स्वरूप यावं. त्याचबरोबर अखिल भारतीय संघटनेचे तालुका कमिटीचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना मी ह्या कमिटीच्या वतीनं आमंत्रित होतो. कारण काय होतं काही ठिकाणी असे विषय होतो की अचानक ज्या वेळेला ऑब्जेक्शन येतं त्यावेळेला संघटनेला पाचारण केलं जातं, त्यावेळेला कोण असतात कोण नसतात. त्यामुळं त्याने असं म्हणून की बाबा या माध्यमातून मी एक संघटनेचा कोर कमिटीचा सदस्य म्हणून आपल्याला आवाहन करतो की संघटनेचे जेवढे पदाधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. जाता जाता काय आव्हान कराल बैलगाडी मालकांना? आमचं म्हणणं आहे की सगळ्या बैलगाडीवाल्यांनी नोंदी करून घ्यावं आणि व्यवस्थित मैदान पार पाडावं. आम्ही काय अडचण येऊन देणार नाही आणि जी काय अडचण आली तर आमचं मंडळ हे राहील सोडवण्यासाठी हा सोडवण्यासाठी राहील. मित्रांनो बघा मैदान होतंय आदत पर समालोचक कसं आहे समालोचक मैदान बोलकं करत असता तर काय सांगाल ह्या जागेविषयी काय सांगाल? ही जागा कुठं आहे नक्की बैलगाडी मालकांना यायचं असेल तर कुठं कसं यायचं मध्यवर्ती ठिकाण सांगा. या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेनिमित्त पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान एक आदत एक बैल मैदान. अखंड महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे की मैदान हे माळशिरसमधले एक टॉपची फाटी म्हणून या ठिकाणी गोरेवस्ती माळशिरस गोरेवस्ती म्हणून या ठिकाणी फाटी आहे. मध्यवर्ती माळशिरस शेजारी फक्त 2 किलोमीटर उत्तर साईडला यायचं या ठिकाणी. आणि हनुमाननगर रोड आहे, वरनं 61 फाटा आहे, कोंडबावी रोड आहे. चारही कुठल्याही बाजून तुम्ही आला तरी या ठिकाणी येऊ शकता असं हे मैदान आहे या ठिकाणी. मित्रांनो आपण लोकेशन कमेंट्समध्ये देईनच. मैदान होतं आहे 26 तारखेला एक बैल एक आदत. तर जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या मैदानाचा लाभ घ्यावा.